नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर मित्रांनो बघा, संध्याकाळच्या टायमाला रानामध्ये आलो आहे बघा. तर ऊस कसं जमलं आहे मित्रांनो आपलं आता. तर याला 2 महिने झाले मित्रांनो. 2 महिन्याचं असं ऊस झालं आहे बघा. आपण त्याला 2 वेळेस खत दिलं आहे मित्रांनो. आणि 2दा पाळी झाली, 2दा खुरपण बी झालं आहे मित्रांनो. आणि सरीगिरी काढून आता पाणी सोडायचं बघा उद्यापासून. तर हे बघा मित्रांनो, आणि वातावरण तर लय जोरदार झालं मित्रांनो. त्या साईडनं आबाळ बी गरजू लागले पा. या साईडनं जरा गडूळ आबाळ झाले त्या साईडनं, आणि पाठीमागे बी ह्या साईडनं आबाळ आहे मित्रांनो. थोडं काय एखादी पडायला तरी पाहिजे जोरदार पाऊस, फक्त लुसकानीचं पडायला नाही पाहिजे मित्रांनो. तर हे बघा, पाणी देऊन जरा 10 दिवस झाले आहे मित्रांनो. तर ते भावाचं चालू होतं त्या साईडनं. तर आपलं आता उद्यापासून सोडायचं बघा. तर ती गाडी थांबली आपली तिथं. उद्यापासून आपण पाणी चालू करू आता. उद्या 12 वाजता लाईट येणार आहे पा, आणि 5 वाजेपर्यंत राहते. 4-5 घंटे लाईट असते. पण इकडं कसं समजा ऊसाचं क्षेत्र आहे मित्रांनो, त्याच्यामुळं जरा लाईट टिकत नाही बघा. कारण की कॅनलला पाणी सुटले आता, त्याच्यामुळं कॅनलला तर भरपूर मोठं आहेत मित्रांनो. पण आपल्या विहिरीवाल्याचं लईच परेशानी होते बघा मित्रांनो. संध्याकाळचा टाईम आला मित्रांनो रानामध्ये एकदम जबरदस्त. आज नाईटला बहुतेक पाणी येते मित्रांनो, तसं वाटू लागलं आहे बघा. तर चला निघतोय मित्रांनो, आता गावाकडे निघतोय. तर चला, आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा मित्रांनो शेतकरी भावाला. तर चला.